काँग्रेसने निवडणुकीसाठी न्यायपत्र नावाचा जाहीरनामा केला प्रसिद्ध। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी चिदंबरम, सी वेणुगोपाल या कार्यक्रमाला उपस्थित। 5 न्याय आणि 25 गॅरंटींचा जाहीरनाम्यामध्ये समावेश। काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये हमीभावासाठी कायदा, 30 लाख सरकारी नोकऱ्या, आरक्षणाची मर्यादा वाढवणार, गरीब महिलांना 1 लाखाची मदत आणि प्रशिक्षणासाठी 1 लाख रुपयांची मदत देण्याचंही आश्वासन। आज महायुतीचा मुंबईमध्ये पहिला मेळावा। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, किरण पावसकर, समीर भुजबळ यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे नेते या ठिकाणी उपस्थित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगडमध्ये दिवंगत माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार, तर पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याही भेटीला जाणार। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर। उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासह कार्यकर्त्यांशी करणार चर्चा। संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची पाठ। विशाल पाटील मुंबईमध्ये तर विश्वजित कदम पुण्यामध्ये असल्याची माहिती। राऊतांच्या सांगली दौऱ्याचं निमंत्रण नाही, सांगलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचं वक्तव्य। सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील। सांगलीच्या बाबतीत काँग्रेसची अनेक पर्यायांची चर्चा, पण सांगली लोकसभा आम्हीच लढणार, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट। विशाल पाटील यांच्या संदर्भात आस्था आहे, त्यांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। संजय राऊत यांचं सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या संदर्भात वक्तव्य। महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आमचा उमेदवार, आमचं लक्ष भाजपला हरवण्याचं, सांगलीचा विषय आज सुटेल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं स्पष्ट। आमच्या कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाहीत, जनता आम्हाला मदत करेल, जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीमध्ये सांगली आणि भिवंडीमध्ये काहीही करू नका असं सांगितलं होतं, सर्वांनी आघाडी धर्म पाळला पाहिजे, नाना पटोले यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। प्रकाश आंबेडकर यांना आम्ही प्रस्ताव दिला आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना दिल्लीमध्ये जायची गरज नाही, इथेच प्रश्न सोडू, नाना पटोलेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। वंचितची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवरती टीका। काँग्रेस आणि वंचितच्या संबंधांमध्ये वितुष्ट आणण्याचं काम पटोलेंनी केलं, ते करताना त्यांना वरिष्ठांनी पकडलं तेव्हापासून महाविकास आघाडीच्या बैठकीत बाळासाहेब थोरात येऊ लागले, वंचित चटवे। विदर्भामध्ये काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती, लोकांमध्ये सरकार विरोधात राग आहे, त्यामुळे इथल्या 5ही जागा आम्ही जिंकू, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विश्वास। महाविकास आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीने चर्चा सुरू, सांगलीच्या जागेसंदर्भात लवकरच शेवटचा निर्णय येईल, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला जाणार, वडेट्टीवारांची माहिती। मतं मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नये, चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवरती टीका। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याच्या आधीच नारायण राणे यांच्याकडून प्रचाराचा धडाका। राजापूर आणि जयगडमध्ये राणे उद्या सभा घेणार। रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा नागपूरमध्ये दाखल, शिंदेंकडून तिकीट मागितलं नसल्याचा गोविंदाचा खुलासा। सोलापूरमध्ये भाजप उमेदवार राम सातपुते यांनी सिद्धेश्वर मंदिर शेजारी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी साधला संवाद। प्रणिती शिंदे यांना 10 वर्षातील कामासंदर्भात आमने सामने चर्चा करण्याचंही राम सातपुते यांचं आव्हान। भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी दिलेलं चर्चेचं आव्हान काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी स्वीकारलं। ओपन चर्चेला 100% तयार, इथलीच असून 24 तास उपलब्ध आहे, निवडणुकीला उभे राहिले तेच चॅलेंज, प्रणिती शिंदे यांचं राम सातपुते यांना प्रत्युत्तर। काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांशी साधला संवाद। सोलापूरमध्ये समस्या आणि विकासासंदर्भात प्रणिती शिंदेंनी केली विचारपूस। मुंबईमध्ये संजय निरुपम यांच्या विरोधात बॅनरबाजी, निरुपम यांच्या घराबाहेर युवक काँग्रेसचे बॅनर लावल्याची माहिती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका। मोदी अहंकारी असल्याचं म्हणत अब की बार 400 पार या घोषणेचेही मुत्तेमवार यांनी खिल्ली उडवली। भाजपच्या एका बड्या नेत्यानं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला,
त्यावेळी नागपूरमधील भाजपनं दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता. नाव न घेता रश्मी वर्वे यांचा भाजप नेत्यांवरती आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी प्रचारासाठी केरळला जाणार. स्टार प्रचारक असल्यानं वेगवेगळ्या राज्यांमध्ये फडणवीसांचे दौरे. भिवंडी मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे आर्किओलॉजी पार्क इथल्या गोदाम बांधकामावरती MMRDAची कारवाई. ही कारवाई राजकीय दबावातून होत असल्याचा म्हात्रे यांचा आरोप. मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये उकाडा वाढणार. यवतमाळ, अकोला, चंद्रपूरमध्ये 3 दिवस उष्णतेची लाट. हवामान विभागाचा अंदाज. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली. मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा फायदा. स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं 100च्या खाली. काही भागांमध्ये हा निर्देशांक 70 पर्यंत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती 6 ते 9 एप्रिलच्या दरम्यान सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. सलग सुट्ट्या आणि विकेंडमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटमध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांना सूचना. पुणेकरांच्या समोर पाणी टंचाईचं संकट. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा असल्यानं शहरातील अनेक भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. पुणे पालिकेकडून दररोज पुरवले जाणारे 1150 टँकर्सही अपुरे पडत असल्याची माहिती समोर. महिलेला प्रसूतीसाठी यवतमाळ इथे घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला अचानक आग. आर्णी मार्गावरती गुरुद्वारा परिसरामध्ये घडली घटना. चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. आगीमध्ये संपूर्ण रुग्णवाहिका जळून खाक. बुलडाणा शहरातील इंग्रजकालीन अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत अज्ञात इसमानं केली जमीनदोस्त. विशेष म्हणजे ही इमारत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील झोडके इथे पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा मृत्यू. पाय घसरून विहिरीमध्ये पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये एका भाड्याच्या घरामध्ये सुरू असलेल्या IPLच्या सट्टा अड्ड्यावरती तुमसर पोलिसांचा छापा. या कारवाईमध्ये एका अल्पवयीन मुलासह 4घांना अटक. आरोपींकडून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये भर दिवसा दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 6 जणांच्या टोळीला ताब्यात घेतलं. यामध्ये एका महिलेचाही समावेश. मनमाड नांदगाव या मार्गावरती लाईट्स बंद असल्यानं वाहन चालक आणि नागरिकांची गैरसोय. तातडीनं पथदिवे सुरू करण्यात यावे, स्थानिकांची मागणी. ग्रंथालयाद्वारा निर्मित कुमार गंधर्व यांच्यावरील पुस्तकाचं कार NCPA येथे झालं प्रकाशन. पुस्तकाचं संपादन केलंय अतुल देऊळगावकर यांनी. पंडित सुरेश तळवलकर, अश्विनी भिडे देशपांडे, पंडित सत्यशील देशपांडे, कुमार केतकर, माधुरी पुरंदरे, चंद्रकांत काळे यांच्या उपस्थितीमध्ये झालं प्रकाशन. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 41 जनावरांची सुटका करण्यात इस्लामपूर पोलिसांना यश. कारवाईमध्ये 42,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2घांनाही अटक. कोविड काळामध्ये जामिनावरती सुटलेल्या आणि जामिनाचा कालावधी संपूनही न परतलेल्या 5,370 कैद्यांना परत आणा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला आदेश. रिझर्व्ह बँकेनं देशातील 10 बँकांना नियमभंग केल्याप्रकरणामध्ये 60 लाख रुपयांपर्यंत ठोठावला दंड. यातील राज्यातील जनलक्ष्मी सहकारी बँक, नाशिक स्टँडर्ड नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमधील एक्सलंट बँकेचा समावेश. आता UPIच्या माध्यमातून कॅश डिपॉझिट मशीनमध्ये रोख रक्कम जमा करता येणार. या संदर्भातील सुविधा लवकरच RBI कडून आणली जाईल. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा. नवीन आर्थिक वर्षाचं पतधोरण RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं जाहीर. रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही. व्याजदरातही कोणताही बदल नाही. 2 ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधूची उबर चषक स्पर्धेमधून माघार. पॅरिस ऑलिम्पिकच्या पूर्वी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सिंधूची माघार. तसंच महिला दुहेरीमध्ये ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद आणि अश्विनी पोनप्पा तसंच तनिषा क्रॅस्टो यांनी देखील घेतली माघार. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून विरोधक अफवा पसरवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंडिया आघाडीवरती टीकास्त्र. भारत मातेवरती ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी नागरिकत्व देण्याची ही मोदीची गॅरंटी, पंतप्रधानांचं वक्तव्य.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रथम खासदार व्हावं आणि संसदेत जावं, त्यांच्या पाठोपाठ खासदार होईल रॉबर्ट वड्रा यांचा दावा. सोनिया गांधी तसंच काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादानं संसदेत गेलं पाहिजे असं वाटत असल्याचं रॉबर्ट वड्रा यांचं वक्तव्य. अलीबाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून पायरसीच्या विरोधात गुन्हा दाखल. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अभिनव कल्पनांवरती भर देणाऱ्या वरिष्ठ पदांवरती कार्यरत कर्मचाऱ्यांना 20% पगारवाढ दिली जाण्याची शक्यता. मायकेल पेज इंडिया सॅलरी गाईड 2024च्या अहवालामध्ये माहिती. 54% नोकरदार नवीन संधीच्या शोधात असल्याचंही या पाहणीमधून समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.